नमस्कार, मुंबई आउटलुकमध्ये तुमचं स्वागत आहे। आज दिनांक 3 जून 2024 सोमवार। मुंबईकरांसाठी आठवड्याचा पहिला दिवसच लोकल कोंडीचा ठरलाय। आज सकाळीच पश्चिम रेल्वेच्या बोरिवली स्थानकात तांत्रिक बिघाड झाला। यामुळे चर्चगेटच्या दिशेने धीम्या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली। त्यामुळे पश्चिम रेल्वेची वाहतूक जवळपास 20 ते 25 मिनिटं उशिराने सुरू होती। मध्य रेल्वेच्या कल्याण स्थानकात देखील गर्दी आणि उशिरा या गाड्यांमुळे प्रवाशांचे हाल झाले। या मागोमाग दुपारी मध्य रेल्वेच्या CSMT स्थानकात तांत्रिक बिघाड झाल्याची माहिती समोर आली। महागाईमुळे सर्वसामान्यांची आधीच अवस्था वाईट झाली असताना सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागणारी बातमी समोर आली आहे। अमूलच्या दुधाच्या दरात वाढ करण्यात आली आहे। लोकसभा निवडणूक निकालाची धामधूम सुरू असतानाच दुधाच्या किमतीमध्ये वाढ झाली आहे। अमूलने लिटर मागे 2 रुपयाची वाढ केली आहे। अमूल मागोमाग आता मदर डेअरी देखील दरवाढ करण्याची शक्यता आहे। मुंबईत एक धक्कादायक घटना घडली। एका IAS अधिकाऱ्याच्या मुलीने जीवन संपवून घेतले। IAS अधिकारी विकास रस्तोगी यांच्या मुलीने आत्महत्या केली। मध्यरात्री 3च्या सुमारास ही घटना घडली। मंत्रालयाच्या समोर सुनीती नावाची इमारत आहे। तिथे 10व्या मजल्यावर विकास रस्तोगी राहतात। रस्तोगी यांच्या मुलीने राहत्या घरातून खाली उडी घेत आत्महत्या केली। आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकलं नाहीये। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंड काळात गुवाहाटीतील पाहुणचारामुळे चर्चेत आलेले सांगोला विधानसभा मतदारसंघाचे आमदार शहाजीबापू पाटील यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ब्रीच कँडी रुग्णालयात जाऊन चौकशी केली। नुकतीच शहाजीबापू यांच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया पार पडली। शहाजीबापू पाटील हे शिवसेनेची मुलुक मैदान तोफ असून ती पुन्हा एकदा धडधडावी यासाठी बापूंनी लवकरात लवकर बरे व्हावे अशी अपेक्षा मुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केली। ही तोफ बिछाण्यावर पडून नव्हे तर भर सभेत विरोधकांना चारी मुंड्या चित करताना दिसायला हवी। यासाठी बापूंनी पूर्ण बरे होऊन पुन्हा एकदा मैदानात उतरावे अशी अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण, वेंगुर्ले आणि सावंतवाडी तालुक्याच्या काही भागात मान्सूनपूर्व पावसाच्या सरी बरसत आहेत। यामुळे हवेत गारवा पसरलाय। सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या किनारपट्टी भागात सकाळी 10 वाजल्यापासून पाऊस सुरू झालाय। हवामान विभागाकडून कोकणाला येलो अलर्ट जारी करण्यात आलाय। दरम्यान विदर्भात पावसासाठी पोषक वातावरण तयार झाल्याची माहिती देखील हवामान विभागाने दिली। त्यामुळे विदर्भात मान्सूनपूर्व पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय। पावसासाठी पोषक वातावरण निर्माण झाल्याने विदर्भासह मराठवाडा आणि महाराष्ट्राच्या अन्य भागात पावसाची शक्यता आहे। हवामान विभागानुसार येत्या 10 जूनपर्यंत मोसमी पाऊस महाराष्ट्रात दाखल होण्याची शक्यता आहे।